एकदा नाही जमलं दोनदा करा. ओके. आणि हे करा. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम काय येणार, एकतर एवढं पिगमेंटेड नाही दिसणार. फर्स्ट तुम्ही त्याला अतिप्रमाणात जर ब्लेंड केलं तर, ठीक आहे. किंवा वॉलेटमधून तुम्ही ब्ल्यू ग्रीन असं जाऊ शकता. हा कलर घेतल्यानंतर डिरेक्टली सपोज तुम्ही येल्लो नाही घेऊ शकता, जो त्याच्यात मिक्स अँड मॅच होईल तोच कलर तुम्ही कॉन्ट्रास्ट घ्या ना, हरकत नाही. सपोज तुम्ही रेड घेतला ना, डिरेक्टली मग तुम्ही ग्रीन घ्या. म्हणजे येल्लो घेतला आणि येल्लो नंतर ग्रीन चांगला दिसेल का? रेड नंतर ग्रीन, ग्रीन नंतर येल्लो चांगला दिसेल. आलं लक्षात? फोटो कुणाला काढायचा आहे याचा शेडिंगसाठी असंच करा ऍडिटिंग आता, म्हणजे तुम्हालाही बरं पडेल. इथं चिकटपट्टी त्यांना ते टेप दे सगळ्यांचं छान. आणि पोझिशनला घ्या. या काय यूज करतो आपण हे बघा, आयब्रोला पण सेम आहे. कधी नोटीस केलं? आणि लायनरला यूज करतो. लायनरला पण यूज करते मी. तुम्ही लायनरला पॉइंटेड पण ठेवू शकता, असं काही नाही. कागद आता होतं ब्लशरचा, ब्लशर, त्याच्यानंतर आय शॅडो ब्लेंडिंग, त्याच्यानंतर पावडर म्हणजे फ्लफी ब्रश त्याला म्हणतात. तुम्ही बघा हा ब्लशरचा आहे, हा पावडरचा आहे. बाकी याच्यात पॉइंटेड येतात. का बरं आपण अँग्युलर ब्रश तुम्हाला सांगता येईल अँग्युलर ब्रश का यूज करतो आपण? आपल्या फेसवर जे हे असतात अँगल्स चेंज होतात. मध्ये अँगल चेंज होतो का? इथे खाली असतं, इथे वरती असतं. इथे चिक्स चब्बी बाहेर आलेला असतो आणि इथे फ्लॅटिंग मध्ये गेलेला असतो, राईट. आणि आयब्रो मध्ये पण तसंच, कारण हा इकडची जी स्टार्टिंगचा जो पॉइंट असतो हा खाली असतो, हे वरती असतो. अँगल मध्ये आयब्रो असते, म्हणून अँग्युलर ब्रश आपण यूज करतो. सेम तुम्ही इनर कॉर्नरला जर लायनर लावताय तर ते डीप असतं, इथे बाहेर असतं, इथे पुन्हा डीप असतं, इथे पुन्हा आपल्याला अँगल द्यायचा. म्हणून अँग्युलर ब्रश या तिन्ही स्टेपमध्ये फक्त अँग्युलर ब्रश यूज करतात. नाही